माता भगिनींना मी फक्त 2 शब्दात सांगणार आहे, पण सार सांगणार आहे. आपण आहे ना, जो अध्यात्म स्वीकारतो त्याच्यामध्ये साधन आणि साध्य ह्यातलाच भेद कळत नाही. त्यामुळे आपला देश आजपर्यंत भरपूर ग्रंथ लिहिले गेले, पण त्यातला सार कोणालाच उचलता आला नाही. जगामध्ये सगळ्यात वेग जर कशाचा जास्त असेल तर आत्म्याचा असतो, आणि तो शोध लागलेला नाही, पण भविष्यात लागल. प्रकाशापेक्षा वेगानं आपण भगवंताकडे जाऊ शकतो, हे माणसाला समजलं पाहिजे. आणि महत्वाचं म्हणजे आता तुम्ही जर कोर्स केले ना, तर एक आहे, जर अहंकार जर तुमच्यात असेल, पॉसिबल नाही तुम्हाला काही शक्य. कारण षडविकार धुतल्या विना अंगी साधुत्व येईना, आणि साधुविन घडना अघटित कृत्य केव्हाही. आणि एक लक्षात घ्या, परमेश्वर म्हणजे काही वेगळं नाही. आपल्याला सगळ्यांनी सांगितलं वर स्वर्ग आहे, असं काहीच नाही. ज्यावेळेस तुम्ही ज्ञान घेणार ना, हेच स्वर्ग आहे, इथंच नरक आहे, बाकी काहीच नाही. आपणच परमेश्वर आहोत. ते मी नाही, मी सामान्य आहे. पण विवेकानंदांना सांगितलेलं आहे, विश्वातल्या सगळ्या शक्त्या पहिलेपासून तुमच्याच आहेत, फक्त त्याचा विसर पडलेला आहे. तो विसर पडू नये म्हणून सगळ्यात महत्वाचं तुमची भूमिका महत्वाची आहे. जर आईचे विचार चांगले तर जन्मणारा पुत्र सुद्धा चांगलंच जन्मेल. कारण विवेकानंदाच्या आईने सांगितलं होतं की तू जर मला बाळ देणार असतील तर एकच दे, जगाचं कल्याण करणार. म्हणून माता भगिनींना एकच विनंती करतो, तुम्ही जेवढं पॉझिटिव्ह राहाल तर जग पॉझिटिव्ह होऊ शकते. पुरुष तुमच्या एवढा बदल करू शकत नाही, हे सत्य आहे. म्हणून तुम्हाला शक्ती म्हणतात, त्याची जाणीव तुम्हाला झाली पाहिजे. मूर्तीमध्ये पाहतात, त्यामुळे आपल्या जो आहे ना, एखाद्याला आणि मला स्वतः अनुभव झालेले आहेत. आता मी माझ्या बायकोला स्वतःला म्हणतो, मी परमेश्वर का आहे, ज्या वेळेस आपण जाणतो ना, तेव्हा पूजापाठ सर्व सोडून देतो. कारण सर्व ठाई तोच आहे. त्याची अनुभूती यांच्या ज्ञानातून येते, तुम्हाला येईलच हळूहळू. पण मेन आहे ना, आपण आपलं स्वतःला ओळखा. परमेश्वराला ओळखण्याची पात्रता तुमची नसताना तुम्ही कसं काय ओळखू शकता? स्वतःला अगोदर ओळखा, मग तुम्ही सिद्ध झाल्यानंतर तो परमेश्वर तुम्हाला दिसणारच आहे. थोडक्यात एक सांगतो, जसा एक सागर आहे, पाऊस आहे ना, पाऊस पडतो त्यावेळेस जर प्रत्येक ठिकाणी असते, पण ते शेवटी जाऊन मिळतं कुठं? समुद्रात. परमेश्वर आपणच आहोत. ज्या सागरावर जे लाटा आहेत ते आपण आहोत. किनाऱ्यावर येऊन नामशेष होतात, म्हणजे जीवन आहे, हे कळायला पाहिजे. वास्तवापासून दूर पळू नका, म्हणजे त्यांच्यापासून दूर राहा. ते आपल्यामध्ये म्हणजे पिढ्यानपिढ्या एवढं क्रिएशन केलेले आहे. मी कोण्या जातीचं नाव घेत नाही, कारण सर्वजण आपण एकच आहोत. प्रत्येक जण आपला आपला व्यवसाय वाटत असतो, त्याच्यापासून सावध राहा. आणि भगवंतासाठी आहे ना, एकमेव एक सांगतो तुम्हाला, मी एक तर एक भगवंत असू शकतो किंवा आपण. कारण मी जनरली कंटिन्यू माझं ज्ञान घेणं चालू असते, आणि मी त्याच्यावर ऑब्झर्वेशन चालू असते, म्हणजे सत्य काय मी स्वीकारत नाही लवकर सत्य. आता तुम्ही ध्यानाला बसल्यानंतर तुम्ही राहत नाही, फक्त एक ईश्वर राहतो. जर तुम्ही असाल तर ईश्वर नाही. ही अवस्था म्हणजेच परमेश्वर आहे. दोन वेगवेगळे राहू शकत नाही. जे नाणं आहे ना, तुम्ही वर फेकल्यानंतर त्याची एकच बाजू दिसणार, दुसरी दिसणारच नाही. या प्रयोग करा. सृष्टी म्हणजेच परमेश्वर आहे, त्याचं प्रत्येक गोष्टीचं ऑब्झर्वेशन करा, तुम्हाला परमेश्वर लक्षात येतो. जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य म्हणजे आपलं शरीर आहे. विज्ञान सुद्धा याच्या पुढे हात टेकतं, एवढं याच्यामध्ये आहे. त्याच्यामुळं अंतरात्मा जी म्हणतात ना, त्याला ओळखायचं असेल ना, तर त्यांचं मार्ग सुटेबल आहे. कारण भगवंत कोण्या ना कोण्या रूपाने कार्य करत असतो, हे समजलं पाहिजे. पण त्यासाठी माता भगिनींची भूमिका लाख मोलाची आहे. एवढे बोलून माझे 2 शब्द